वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावतीत बीडीओकडून 4 डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले. अशा सामूहिक रजा आंदोलनामुळे प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत झाली आहे. आंदोलनात जिल्ह्यातील 14ही तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांची अटक ही नियमबाह्य झाल्याचा दावा यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान अमरावतीतील गटविकास अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांची भेट घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे यांना नरेगामधील अपहाराच्या आरोपावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आणि तत्काळ अटक करण्यात आली, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे. ही पद्धत वापरून जर अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे किंवा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणे, मानसिक खच्चीकरण आणि प्रशासकीय बदनामी सुद्धा याच्यात होत असते. तर आमचं संघटनेचं म्हणणं एवढंच आहे की कुठलीही अपहार असेल किंवा अनियमितता असेल या बाबतीत चौकशी झाली पाहिजे. विभागीय चौकशी प्रोसेस आहे, त्या चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्याच्यातून जर निष्पन्न झालं तर ह्या प्रक्रिया किंवा प्रोसेस करायला कुणी स्वतंत्र आहे. मात्र अशी कुठलीही प्रोसेस पोलीस खात्यामार्फत किंवा प्रशासनामार्फत त्या ठिकाणी वर्ध्यामध्ये केली गेलेली नाही आणि डायरेक्टली अटक करण्यात आली, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पुढे आमच्या सुरुवात या घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलोच आहेत, परंतु आमची मुख्य मागणी शासनाकडे या विषयाने असणार आहे की नरेगाची एक SOP काम करण्याची एक पद्धत जर त्यांनी ठरवून दिली तर अशा प्रकारच्या घटना होणार नाही, जेणेकरून एक राजपत्रित अधिकारी यांना अशा कुठल्याही घटनेला समोर जाण्यापूर्वी त्याची एक प्रशासकीय चौकशी होईल आणि शासनाने दिलेल्या SOPचं पालन होते की नाही होत तर त्या गोष्टी सुद्धा पाहणी करून कारवाई होईल. त्यासाठी आमच्या या संघटनेच्या वतीनं शासनाला मागणी आहे की त्यांनी या मनरेगाच्या संदर्भात तसेच आवास योजनेच्या संदर्भात एक SOP आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही नेमकं काम कसं करावं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी शंका दूर होईल आणि एक सुरळीत कामही होईल.